नमस्कार, जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बटाटवडे बनवणार आहे। बटाटवडे बनवण्यासाठी आपण बटाटे उकडवले, आपण ते आता कापून घेतलेली आहे। आता आपण त्याची चटणी करून घेऊया। फोडणीसाठी आपण थोडीशी हिरवी मिरची 3 ते 4 हिरवी मिरच्या आहेत त्या मी मिक्सरमध्ये दळून घेणार आहे। आलं टाकलं आहे, थोडेसे 7-8 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि त्यानंतर आपण त्यामध्ये थोडासा पुदिना घालणार आहे। त्याची मिक्सरमध्ये आपण पेस्ट करून घेणार आहे चांगले। अशा प्रकारे ती पेस्ट तयार। आपण तेल टाकणार आहे फोडणीसाठी। कढई गरम करायला ठेवली होती मी आधीच। तेल टाकणार आहे। आता फोडणी मोहरी घालणार आहे आपण अर्धा चमचा। मोहरी खूप छान लागते चटणीला, तडतडून द्यायची आहे चांगली। त्यानंतर आपण जिरे घालणार आहे अर्धा चमचा। आता कढीपत्ता घालणार आहे। त्यानंतर कांदा घालणार आहे। परतून घेणार आहे आपण, लालसर असा होऊन देणार आहे। लाल कलर येऊन द्यायचा आहे त्याचा चांगला। आपला कांदा लालसर झाला आहे। आता आपण त्यामध्ये आता ही मिक्सरमध्ये दळलेली पेस्ट आहे ती टाकणार आहे। अशा प्रकारे पेस्ट टाकून घेणार आहे। आता आपण ते मिक्स करून घेणार आहे, हलवून घेणार आहे आपण अशा प्रकारे। आता त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहे। हळद पण आता मिक्स करून घेणार आहे आपण। त्यानंतर थोडासा हिंग घालणार आहे। अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर आपण ती बटाटे कापलेली आहेत ती टाकणार आहे आणि ते आपण कढईतच स्मॅश करणार आहे। चटणीसाठी आपण ते स्मॅश करणार आहे, चटणी करून घेणार आहे त्याची। त्यामध्ये आपण आता मीठ घालून घेणार आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घालायचं आहे। आता मिक्स करून घेणार आहे आणि बटाटे पण त्यामध्येच आता आपण चांगले स्मॅश करायचे आहे त्यामध्ये, म्हणजे बटाट्याची फोडसुद्धा राहिली नाही पाहिजे। अशा प्रकारे आपण ते आता स्मॅश करून घेणार आहे। बघू शकता आपण आपली बटाटवड्यासाठी चटणी तयार झाली आहे। थोडीशी कोथिंबीर वरून घालून घेतली आपण। परत मिक्स करून घेणार आहे आपण ती। आता थंड होण्यासाठी आपण ती चटणी काढून घेणार आहेत आणि आपण ती थंड झाल्यानंतर तिचे वडे करून घेणार आहे। पीठ कालवणार आहे त्या वड्यांसाठी। त्यासाठी आपण डाळीचं पीठ घेणार आहे। तुम्हाला जितकं हवं असेल तितकं तुम्ही घेऊ शकता। मला जितकं पाहिजे तितकं मी घेते। त्यामध्ये मी थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालणार आहे। थोडंसं कॉर्नफ्लॉवर यावर 1 ते 2 चमचे घालणार आहे फक्त। आपण हे मिक्स करून घेणार आहे। आता यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहे, थोडीशी लाल तिखट घालणार आहे। तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता, नसेल घाल्यानंतर चालेल, पण मग ती चव छानच लागते वरून घातली लाल तिखट। थोडीशी हळद घालायची आहे, मीठ घालणार आहे आपण ती त्यामध्ये। आता आपण ती मिक्स करून घेणार आहे। थोडं थोडं पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आपण आता पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे। एकदम पाणी टाकायचं नाही आहे, थोडंसंच पाणी थोडं थोडं करून घालणार आहे, नाही तर मग त्याचं प्रमाण चुकतं। अशा प्रकारे मी थोडं थोडं मिक्स करते।
हे बघा, बघू शकता आपण एवढं पाणी घालणार आहे मी त्यामध्ये. अजून जास्त पातळ पण नाही करायचं आहे आणि जास्त घट्ट पण नाही करायचं आहे. त्याची कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित ठेवायची आहे. बघू शकता आपण मी कशा प्रकारे करते इथे. सोडा आपण नंतर घालणार आहे. बुडेल अशा प्रकारे, वडा बुडेल अशा प्रकारे ते करायचं आहे मिश्रण त्याचं. बघू शकता अशा प्रकारे माझं हे पीठ तयार झाले. बघू शकता आपण अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्याची. ओके, हिंग घालणार आहे आपण आणि आता सोडा पण घालणार आहे आपण. लगेच वडे तळणार आहे आपण. त्यासाठी आता थोडासा सोडा घालते. चटणी थंड झाली. आता आपण याचे बॉल बनवून घेणार आहे छोटे छोटे. अशा प्रकारे आपण ते बॉल बनवून घेणार आहे. बघू शकता आपण कसे बनवले ते. हे गरम तेल आहे, आपण ते थोडंसं पिठामध्ये घालणार आहे. आपण पिठामध्ये घालणार आहे जेणेकरून ते खुसखुशीत होते. आता आपण हे मिक्स करून घेणार आहे. आता आपण वडे तळूया. आता आपण या पिठामध्ये आपण बटाट्याचा गोळा तयार केला आहे आपण, मस्त बॉल, तो आपण त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आणि आपण आता ते चमच्याच्या साहाय्याने आपण हे वडे तळणार आहे तेलामध्ये. आपलं तेल पण तापलं आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे हे सर्व वडे तळून घेणार आहे मी. हे बघा आपले वडे कसे तळते. आपण मंद आचेवर तळायचे इथे. कमी गॅस केला आहे तो. कमी गॅसवर तळायचे. फुल गॅस केला की ते व्यवस्थित तळत नाही, त्यामुळे कमी गॅसवर तळायचे इथे. कमी फ्लेमवरच तळायचे इथे, तरच ते व्यवस्थित होतात. बघू शकता आपण कशा प्रकारे माझे वडे तयार झाले पावासोबत खाण्यासाठी. आपण आता काढून घेतोय. हे थंड झालेले वडे कसे झाले मी तुम्हाला दाखवते. बघू शकता आपण हे वडे माझे कसे छान झाले, क्रिस्पी झाले मस्त एकदम. अशा प्रकारे छानसे माझे वडापाव तयार झाले. बघू शकता आपण वडा आपण पावासोबत खाऊ शकतो. तो आता रेडी झाला आहे खाण्यासाठी. बघू शकता आपण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.